तुमचाही ब्लाऊज फिटिंग करताना मागे पुढे होतो का? हॅलो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर. पूर मैत्रिणींची अशी समस्या असते की ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो, फिटिंग करताना जो हा मुंड्याचा भाग असतो, हा इथे जेव्हा बाही जॉईन केल्यानंतर ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो तेव्हा हा भाग मागे पुढे होतो, म्हणजे खालतीवरती हा भाग होतो. तर खालतीवरती भाग होतो का होतो याचं कारण आपण समजून घेऊया. कारण ज्यावेळेस आपण बाही जॉईन करतो, बाही जॉईन करताना हा जो भाग आहे हा व्यवस्थित असं बरोबर ठेवायचा. हे बघा, असा व्यवस्थित बरोबर ठेवायचा आणि हे चेक करायचं. बाही लावायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे हे चेक करून घ्यायचं आहे. शोल्डरचं इथून हा कपडा अगदी व्यवस्थित आपल्याला ठेवायचा आहे. शिवलेला ब्लाऊज हा अगदी व्यवस्थित ठेवायचा आहे आपल्याला. आणि इथून हे जे कमर घेर आहे, इथून हे आपण असं व्यवस्थित जो कमी जास्त कपडा असतो हा कटिंग करून घ्यायचा, सरळ कटिंग करून घ्यायचा. आणि हा जो मुंड्याचा भाग आहे इथे सुद्धा आपल्याला इथे चेक करून घ्यायचं. हे चेक करून जर तुम्ही बाही लावली तर तुमची बाही इथे मागे पुढे होणार नाही. आणि शोल्डरही व्यवस्थित चेक करून घ्यायचं. इथून हे जे कमी जास्त असतं ना आपलं इथे, हेही आपण असं बरोबर कटिंग करून घ्यायचं. दोघं साईडच्या बाजू तशाच चेक करून घ्यायच्या. चेक करून मगच बाही लावायची, म्हणजे आपलं काय आहे ना, ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस आपला हा भाग मागे पुढे होत नाही. आणि आपण जर परफेक्ट जरी ब्लाऊज कटिंग केलेलं असतं तरीसुद्धा शिवताना काय होतं, हा कपडा कमी जास्त मागे पुढे होत असतो. म्हणून बाही लावताना सुद्धा आपण हे चेक करून घ्यायचं. हा भाग जो आहे ना हा चेक करायचा असतो. हे बघा, दोघं भाग अगदी बरोबर आहेत, कमी नाही आणि जास्त नाही, अगदी बरोबर आहेत. मग ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो ना तेव्हा ब्लाऊज अगदी परफेक्ट फिटिंग येतं. आणि जर चेक करून लावलं नाही तर मग ते गडबड दिसते, म्हणजे व्यवस्थित आपलं ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित वाटत नाही. आता मी तुम्हाला बाही लावून दाखवते आणि फिटिंगही करून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने इथे फिटिंग तयार झाली. आणि तुम्हाला मी इथे सांगते की प्रेस बटनसुद्धा आपल्याला लावायचं असतं ना, तर प्रेस बटन पट्टी कशी लावायची. ज्यावेळेस आपण बाही लावतो ना त्याच वेळेस प्रेस बटन पट्टी ही ठेवून जॉईन करून घ्यायची असते. प्रेस बटन पट्टी कशी लावायची तेही बघून घेऊया. बाही जॉईन करतानाच प्रेस बटन पट्टी जॉईन करून घ्यायची असते. ही बघा, अशा पद्धतीने प्रेस बटन पट्टी जशी आपण नाड्याला तयार करतो ना तशा पद्धतीने इथे ही प्रेस बटन पट्टी तयार करायची. आणि शोल्डरला कशी लावायची, ज्यावेळेस आपण बाही लावतो ना तेव्हा मधोमध ठेवून ही जॉईन करून घ्यायची असते. बघा, ही पट्टी मी आता बरोबर शोल्डरच्या इथे अशी ठेवून घेणार आहे. बघा, खाली अशी बरोबर ठेवायची शोल्डरच्या मधोमध आणि ही इथे शिवून घ्यायची, बाहीसोबतच शिवून घ्यायची. बघा, इथे आपण ही पट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे. अगदी फिनिशिंगमध्ये शिलाई येते जर तुम्ही व्यवस्थित शिलाई केली तर. ब्लाऊजची फिटिंग बघूया. फिटिंग बघूया आपण. बरोबर शोल्डरपासून बरोबर करून घ्यायचं. अगदी परफेक्ट शिलाई येते ही फिटिंगची, मागे पुढे कपडा होत नाही. जर तुम्ही व्यवस्थित चेक करून घेतलं ना मागे पुढे शिलाई होणार नाही.
बघा आपण फिटिंग बघूया. बघू शकतात तुम्ही कशी फिटिंग झालेली आहे. चेक करून जर व्यवस्थित तुम्ही फिटिंग केलं तर तुमचं ब्लाउजाची फिनिशिंग एकदम छान येईल. बघू शकतात तुम्ही. इकडची बाजू बघा. दोघं साईडची फिटिंग आपली खूप छान झालेली आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला हा भाग कसा वाटला मला नक्की सांगा. बघितलं का किती छान अशी आपली ही ब्लाऊजची फिटिंग तयार झाली आणि फिनिशिंग ही खूप छान आली. मागे पुढे बिलकुल कपडा नाही इथे. जर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करून चेक करून व्यवस्थित बाही लावली तर तुमचा इथे मुंड्याचा इथे मागे पुढे कपडा होणार नाही. आणि आपण इथे प्रेस बटन पट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे. हे बघा इकडे प्रेस बटन पट्टी ज्यावेळेस आपण बाही लावतो ना, मुंड्याला ज्यावेळेस आपण बाही लावतो तेव्हाच आपण हे शोल्डरला प्रेस बटन पट्टी लावून घ्यायची असते, म्हणजे फिनिशिंग छान येते. आणि ब्लाऊजला प्रेस बटन पट्टी अवश्य लावा. आणि ब्लाऊजला प्रेस बटन पट्टी लावायला विसरू नका, कारण प्रेस बटन पट्टी लावल्याने जी आपली आतली ब्रा असते जर लूज असेल तर बेल्ट बाहेर येत नाही. म्हणून नेहमी आपण इथे प्रेस बटन पट्टी कस्टमरच्या ब्लाऊजला नक्की लावा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. मी इथे स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासमध्ये इतरही व्हिडिओ टाकत असते. तुम्ही नक्की या चॅनलचा, म्हणजे मी हे इथे जे काही टाकते इथे वेगवेगळे पॅटर्न, आणि तुम्ही या चॅनलचा नक्की लाभ घ्या. चला मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.